नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रसाद शिरगावकर यांनी मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपलं आयुष्य ना ही अनुभवांची अखंड साखळी असते. दररोज प्रत्येक क्षणी आपण काही ना काही अनुभव घेत असतो. तो अनुभव आपल्या स्मृतीत साठवला जात असतो. आपलं वय वाढत जातं तसं आपण घेत असलेल्या नव्या अनुभवापेक्षा आपल्या जुन्या अनुभवांच्या आठवणींचं गाठोडं मोठं होत असतं. आपण घेत असलेला प्रत्येक नवा अनुभव आपलं आयुष्य कणाकणानं समृद्ध करत असतो. आपल्या आठवणींच्या गाठोड्यात एकेका नव्या दागिन्यांची भर घालत राहत असतो. होतं काय की आपलं रोजचं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला एक नोकरी व्यवसाय करावा लागतो. त्यात यशस्वी होऊन त्यातून भरपूर पैसे कमवावे लागतात. त्यासाठी अहोरात्र कष्ट घ्यावे लागतात आणि खूप दमछाक होते त्यात सगळ्यांचीच. मग त्यात हे वेगवेगळे अनुभव घेऊन आयुष्य समृद्ध करणं वगैरे सगळं मागेच पडतं. बट स्टार्ट लिव्हिंग विथ ॲन एंड इन माइंड. म्हणजे असं की 60, 80, 100व्या वर्षी जेव्हा कोणी व्यक्ती मरणाच्या दारात उभी असते, यमदूत समोर दिसत असतो, तेव्हा शिट यार, मी ऑफिसमध्ये आणखी जास्त वेळ द्यायला हवा होता, किंवा करिअरसाठी आणखी जास्त झिजायला हवं होतं, किंवा आणखी खूप जास्त पैसे कमवायला हवे होते, असं म्हणताना दिसत नाही. मी जे काही जगलो किंवा जगले ते समृद्ध, समाधानी, आनंदी आयुष्य होतं का? जे अनुभव घेणं शक्य होते ते सगळे मी घेतले का? मी भरपूर प्रेम दिलं आणि घेतलं का? हे इतकेच विचार येत असतात किंवा येत असावेत. साध्य साधायचं असेल तर समृद्ध आयुष्य जगायला आज, अगदी आत्ता, या क्षणापासून सुरुवात केली पाहिजे. समृद्ध आयुष्य जगणं म्हणजे असंख्य प्रकारच्या आनंद आणि समाधान देणाऱ्या अनुभवांची साखळी आपल्या आयुष्यात निर्माण करणं. ही साखळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि अभिव्यक्तींचा अनुभव आस्वाद घेऊन सुरू करू शकतो. दर्जेदार कथा, कादंबऱ्या, कविता वाचणं, उत्तमोत्तम सिनेमे, मालिका बघणं, चित्रांची, फोटोची प्रदर्शनं बघणं, शास्त्रीय संगीतांच्या मैफिलीला जाणं, कविता, गझलांच्या मुशायऱ्यांना जाणं, नाटकं बघणं, या सगळ्या प्रकारच्या परफॉर्मिंग आणि नॉन परफॉर्मिंग आर्ट्सचा आस्वाद घेत राहणं, हे सारं आपण करत राहू शकतो. ही प्रत्येक कला, प्रत्येक परफॉर्मन्स, प्रत्येक अनुभव आपलं आयुष्य समृद्ध करत राहतो. भरपूर पैसा आणि संपत्ती कमवण्याची धडपड आयुष्यभर सगळेच जण करत असतात. पण त्याही पलीकडे जाऊन कथा, कविता, कादंबऱ्या, सिनेमे, चित्र, फोटो, नृत्य, संगीत, नाटक, या सगळ्या प्रकारातनं इतर लोकांनी केलेली अभिव्यक्ती ही अनुभवत राहावी. जमेल तेवढा प्रवास करत राहावा. वेगवेगळ्या प्रकारची लोकराहाटी, जीवनशैली अनुभवत राहावी आणि या साऱ्यातून आपलं आयुष्य समृद्ध करत राहावं. जेव्हा आपण मृत्यूशय्येवर असू तेव्हा यमदूत आपल्यासमोर दिसत असेल तेव्हा मी जगलोय भरभरून, असंख्य आनंद आणि समाधानाचे अनुभव माझ्या गाठोड्यात आहेत, चल येतो मी तुझ्याबरोबर, हा भाव मनात असला पाहिजे. हा भाव मनात येऊ शकणं म्हणजेच समृद्ध आयुष्य जगू शकणं. आणि असं आयुष्य जगण्याची सुरुवात आपण आज, आत्ता, अगदी या क्षणापासूनही करू शकतोय. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.